पाहिजे ना मोठं. मित्रांनो समोर पाहू शकता असा बैल ज्याला कोण ओळखत नाही. गरिबाच्या दावणीला आला. आपण मित्रांनो गरिबाचा बोलू शकत नाही. शेतकरी हा कधी गरीब नसतो, पण त्यांच्या दावणीला जिथून घरणिकीचा राजा आला ना, बाबांची किस्मत बोलताना बदलते, ती बदलली आहे. आणि आता आपण आपल्या समोर बाबा आहेत आणि दादा सुद्धा आहेत. सर्वप्रथम बाबा, आपला परिचय सर्वांना माहिती आहे, तरी सुद्धा आपलं नाव सांगा बाबा. बाळासाहेब नामदेव माने, घरणिकी. घरणिकीचा राजा. घरणिकी हा गाव आहे, बरोबर आहे. आणि राजाने घरणिकीचा नाव गावाचा पुढे आणलं त्याच्या पळाच्या जोरावरती. काय बोलाल घरणिकीच्या राजाबद्दल? आमचं गाव तसं म्हणजे कोणाला माहिती सुद्धा नव्हतं. नकाशातच कुठं थोडं दिसत असेल एवढंच, पण ते त्याच्या पळाच्या जोरावर त्यानं आणलं वर गावाचं नाव. नक्कीच. आणि आज त्याने असं नाव केलं की आज खरं आहे काय, त्याला करोडाची मागणी आली होती. आली होती. काय बोलाल मग तुम्ही, काय विचार केला तेव्हा? कारण विचार कसा आहे, मोठी रक्कम होती आणि ती रक्कम जर आली तर आपण वर्षभर आपला पिढीने पिढी पोसेल एवढी. बरोबर आहे. पण कसं आहे, हे जनतेचा आशीर्वाद, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसांचा आशीर्वाद त्याच्या पाठीमागा, तीच आपल्याला लागला तर ते पैसे घेऊन लागणार आहे का आशीर्वाद कुणाचा? आणि ह्याच्यामुळे तो विकला नाही आपण. नक्कीच. आणि घरणिकीच्या राजाला खूप मोठमोठे पैरे होतात. आपला हेमंत पुरेरे दादांचा हारण्या सुद्धा असतो आणि त्या दोन्ही जोडीने धुमाकूळ घातलाय. आजच्या पेडगाव मैदानाबद्दल काय बोलाल? काय नाही, पैरा व्यवस्थित आहे. आपण चांगली गाडी पळत्या, एवढंच आपण सांगणार. बाबा, तुम्ही खूप जुने जाणतायत. पहिले सुद्धा शर्यती होत होत्या, आता सुद्धा शर्यती होतात. पहिले मोस्टली असे पैरे लपवले जात नव्हते, पण आता पैरे गुपित ठेवले जातात. त्यामागचं कारण काय बाबा? कारण कसं आहे, पहिले सरळ मार्ग होता, जरा आता जरा म्हणजे गुपित व्हायला लागला ना. पहिलं कसं होतं, एक पायरा जोडला तर मला वाटतं वर्ष 6-6 महिने एक पायरा तुटत नव्हता. तो काळ वेगळाच होता ना. आता काय प्रत्येक फडाव वेगवेगळं राहतंय. आज एक पळाला, उद्या दुसरा पळतोय, असं राहतंय ना. दादा, आपल्या दावणीला जेव्हा घरणिकीचा राजा आलाय, तो आधीपासूनच त्याचा पळ आणि होता की थोडा दिवसानंतर? नाही, तशी सुरुवात त्यानं पळानच केली. सुरुवातच केली पळानं त्यानं. नक्की. दादा, कधी तुम्हाला आता वायदीला कधी सामोरे जावं लागलं जेव्हा तुमच्या दावणीला आला होता तेव्हा? नवीन वायदी भरपूर दिली आम्ही. मग आता वायदी तुम्ही कधी, आता जर पहिल्या वायदी दिल्यात, पण आता आपला घरणिकीचा राजा खूप नाव करतो, मग कधी वायदी घेतल्यात? नाही घेतो घे वायदे आम्ही. नक्कीच. हा, म्हणजे असे खूप मोजके लोक असतात मित्रांनो, जे छाती टोकून सगळे वायदी घेतात. त्याच्यात लपवण्यासारखं काय? आपण गरीब आहोत आणि आपला बैल पळतोय. जर आपल्याला त्याच्यातून येण्या जाण्याचा जरी खर्च निघत असेल तर तेवढंच आपल्याला हातभार लागतो. बरोबर आहे ना, घेतले पाहिजे. आणि कसं आहे, वायदेचा प्रकार हा असल्यामुळं म्हणजे गोरगरिबाची म्हणा, अंधारातला बैल सुद्धा वर येतो. आणि वायदी जर नसली तर ही होऊ शकणार नाही. तर आता बंदीच्या कालाच्या आधी वायदी हा प्रकार होता? बंदीचा नव्हता. आता म्हणजे कशापासून, कधी सुरुवात झाली, काय आयडिया काय? हे चालू झाल्यापासूनच आता नवीन. अच्छा. आणि आजचा पैरा तर नक्कीच गुपित असणार. काय बोलायला, पेडगाव मैदान 2 वेळेला या पेडगाव मैदानात बलमानी हिंद केसरी घेतला होता आणि लोकांची सुद्धा इच्छा आहे की हॅट्रिक झालं तरी इतिहासात नोंद होईल. पण प्रत्येक बैलमालकाचं स्वप्न असतं की या मैदानात आपण हिंद केसरी होईल. आज घरणिकीचा राजाचा पळ कसा असणार आहे? चांगला असणार आहे. नक्कीच त्याच ताकदीचा पैरा असणार आहे. पैरा बी त्याच ताकदीचा आहे. घरणिकीचा राजा कधी बिनजोडला धावलाय? नाही. मग कधी इच्छा नाही दादा की बिनजोड? नाही, बिनजोडला नको आपल्याला. काय कारण काय त्याच्यामागचं? काय लांब जायला लागते, मुंबईला जायला लागते बिनजोडला आपल्याला. आता आपल्या इकडे सुद्धा इथे बिनजोडचं मैदान होतं तेव्हा? बिनजोडच्या मैदानाला हिथं आपल्याकडे भरलं तर जाणार. नक्कीच 100% जाणार. खेळणार. कसं तुमचं नातं कसं, म्हणजे घरणिकीचं राजाचं? मी यासाठी विचारतोय, जेव्हा एखादा नंदी पळतो आणि त्याला मोठी रक्कम भेटते तर काही लोक विक्री जातात आणि दुसरं खोंड घेतात आणि त्याला तयार करतात. पण तुम्ही आणि तुमच्या मालकीनी मी ते सुद्धा व्हिडिओ बघितले, अक्षरशः रडल्या, पण हा बैल जाऊ दिला नाही. किती प्रेम आहे तुमचं त्याच्यावरती, म्हणजे कसं? नाही, मुलापेक्षा जास्त आहे. नक्कीच. दादा, तुमचं नाव सांगा.
दादा तुमचं काय घरनिका सरांचं तुमचं म्हणजे कसं नातं? पहिल्यापासून जुनं नातं आहे हो. हा. तेव्हापासून बारका काय आम्ही संगत बोलणं चाललं. हा आम्ही वाईस दुकानदार असल्यामुळे आमच्याकडं वाईस थोडी फार मदत आम्ही करतो. कुठं आता तुम्हाला माहितीच आहे, येणं जाणं सुखाच आहे का सांगा. हम्म. याचं म्हणजे 4-5 हजार डिझेल लागते जायचं. आला नाश्ता आला, जेवण आलं, बाहेरनं आली पोरं, त्यांना काय ना काहीतरी करायचं लागते हो. नक्कीच. काय आशा आहेत आज पेडगाव मैदानात घरनिकेच्या राजाकडून? असं बघू, सांगणार की तुम्हाला झाल्यानंतर. परत नाही या गाठ घ्यायला झालं नक्कीच एक नंबर करून नक्कीच नक्कीच. आणि घरनिकाचा राजा असा एक बैल आहे ज्याने खूप आपलं गावाचं आणि मालकाचं नाव केलं. काय बोलाल त्याबद्दल? पहिलं तर बाबांचं नाव केलं. हा यांनी जर ऐकलं असतं तर पण यांचं नाव राहिलं नसतं. आज तुम्ही बाईट पण झाली नसती आमच्याबरोबर, एवढं लक्षात ठेवा. ऐकलं असतं तर पैसे मोठं नाव आज माणूस मोठे. हे बघा 4 माणसं थांबली. बरोबर 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 बरोबर. हा, बाबाला ओळखते दिलंय माणसं, बाबा बाबा करत येत. तुम्ही त्यांचं सांगा, महत्व माणसाला मत पाहिजे, पैशाला महत्व आहे का सांगा. पैसा आज आहे तर उद्या नाही, की तू जातो पैसा त्याचा काय नसतं. आपला घरनिकाचा राजा घरच्याच गाईचा आहे. तर वाटलं होतं का हा एवढा नाव करेल? नाही हो, अजिबात नाही. मस्त. आम्ही गट वर आमच्या तिथं गारडेवाडी पाठीवरून याच पळवायला हा बारका असता. हा बाबा म्हणायचे बघा शेट काय तर करू, हा बाजार करू. मी म्हणाय नाही बघू पळवू. आम्हाला तेव्हा नादच लागलेला नुसता, हा संगटच जात होतो आम्ही पण. कोंड गेंडी घेतलेली दोघं 2-3 पळ नाही म्हणून दिली, पण दादाने ठेवलं. पण आज बाबाला विश्वास होता. विश्वास आणि मग काय बाबा तुम्हाला माहितच आहे. बाबा कसं प्रॅक्टिस सराव कसं करायचं तुम्हाला? सराव काय नाही त्याला, हा हाय असं फडत नाही त्याला. असंच हा, प्रॅक्टिसची गरजच नाही लागली कधी? हा, एकदाच फक्त झोपून माळाने एका बैलावर फिरवून आणला होता आणि दुसऱ्यांदा आम्ही डायरेक्ट फडाव काढलाय त्याला. डायरेक्टच नेऊन फायनलला झोपला. नक्कीच नक्कीच. आणि घरनिकाचा राजा मोठमोठे पैरे घेतोय आणि नाव करतो. अजून काय हवंय त्याच्याकडनं? काय नाही अपेक्षा, काय नाही आपल्याला. हाय असंच असावं आणि आपलं प्रेमच्या सर्वांचं मिळावं एवढीच अपेक्षा. हो. घरनिकाच्या राजाने आतापर्यंत जितके गुलाल घेतले तुम्हाला काय काय दिले त्यांनी बक्षिसाच्या स्वरूपात? भरपूर दिलंय तसं. आता ते काय सांगता येणार नाही, पण भरपूर दिलं. सांगता म्हणजे आता कसं आहे, तुम्ही कधी पण त्यांच्या घरापाशी जायचं नाही, जर तर ते 50-100 माणूस नसले तर विचारायचं तुम्ही. रोज पुरे गावातली म्हणजे माणसं माणसं कमवली असं हा, बोलता माणसं कमवली. अहो म्हणजे तुम्ही तिथं पैसा असून तुमच्याकडे तर माणूस नाही म्हणजे तुम्हाला काय खुशी वाटणार? माणूस येणार, बोलणार, चहा पाणी, ती खुशी, आनंद तेवढाच हो. दिवस त्याच्यात जाणार, खुशी ती आनंद असते ना. येईल. नक्कीच नक्की नक्कीच. आणि बरोबर का नाही? बरोबर बरोबर बोल. आनंद पाहिजे जीवनात. आनंद पाहिजे आपल्याला. रोज म्हणजे 40-50 माणूस तरी रोज हजर असतं. येऊन जाते तीच बैलापासून बघून बैल. पण आम्हाला यांच्या मिसेसने आम्हाला अजूनपर्यंत काय कमी केलं नाही. घरी गेला आहोत चहा देते, पहिलं पाणी घालायचं. माणूस माणूस की प्रेम आम्हाला पण जा वाटते ना, तिथं बसू वाटते ना. नक्कीच. बाबाचं आता शिक्षण माहिती, ग्रॅज्युएट आहे तो बाबा. बाबाच बोलण्यावर तुम्हाला कळते, सांगा. नक्कीच. आणि नक्कीच आज घरनिकाचा राजा काहीतरी कमाल दाखवेल अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपला घरनिकाचा राजाने असंच नाव पुढे नेत राहू. बस. धन्यवाद धन्यवाद भैया. आणि तुम्ही सुद्धा 2 शब्द न चुकता आम्हाला कसं दिले. आहे, ह्यांची बाईट घेतलेली बरी असते, हे असत्यात नसत्यात फडा हा. असं असतं. तू तुम्ही काय काय बोलाल अजून घरनिकाचा राजा जिथून तुमच्या दावणीला आला आणि कसं वाटतं? बोला की बाबा. काय तसं कसं आहे, मुलाचं पाय पाळण्यात दिसते ही मन चुकीची ठेवली आहे राजानं. कारण पहिलं काहीच नव्हतं त्याच्यापाशी. हा म्हणजे आम्ही फुकाट द्यायला निघालो होतो, त्याला कोणी नेलं नाही. असलं वासरू ते काय म्हणता? हो, फुकाट द्यायला दोघाला म्हणत होतो तरी सुद्धा त्यांनी नेलं नाही. मग आताचे दोघं असतील ते थोडा हात मारत असतील. नाही नाही नाही, संघच आहे ते आपले, राजा हा. प्रेमीच आहे ते. अच्छा अच्छा अच्छा. हो, ते काय नाही ते. अरे वा वा वा. म्हणजे त्याला तुम्ही जेव्हा सरावासाठी नेत होता तेव्हा वाटला नव्हता की हा इतका नाव करेल. हा. मग त्याच्यानंतर जो ज्याने स्पीड पकडला, कोणत्या मैदानात त्यांनी स्पीड पकडला आणि पहिला गुलाल घेतला बाबा? पहिला गोलाल ह्यांचं गावच बोलवणच. हा बोलवण मध्ये पहिलं घेतलं. हा,
मग त्यातनं सुरुवातच झाली. सुरुवात म्हणजे आमच्या जुलूस ह. म्हैसूरचं त्यातनं सुरुवात झाली. हा. परत ना ते हे तर मसवड पैसे दुसरा नंबर केला पुन्हा. अच्छा, परत ना किरण आप्पा बऱ्यांच्या बरं भारत भारत हा. लय जायचं एक नंबर. नंबर केला. एक नंबर केलता. चौथं का तिसरं मैदान दावा केलता. नक्कीच आपलं नंबर केला. MJ ज्वेलर्सचं सुद्धा नाव त्यांनी पुढे आणला. नक्कीच खरंच माझी सुद्धा ना बाबा खूप इच्छा होती की मागच्या मैदानाला पण मी आलो होतो, पण काही कारणास्तव बाईट घेता नाही आली कारण तुम्ही बिझी होते. पण आज नक्कीच या पेडगाव मैदानाच्या तुम्ही दिसले आणि तुम्हाला म्हटलं तुम्ही होकार दिला, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि घरनिकचा राजा असाच धमाल करत राहील आणि आपल्या गावाचं आपलं नाव. आज आम्हाला बाबानं बोलवले. आम्ही दुकानाकडे होतो. काल रात्री 10ला निघालेलो, हा. 6ला आलोय इथं बघा. परत ना त्यातनं घरनं जाऊन इथं डायरेक्ट आलो. इथनं 900 किलोमीटर आहे म्हैसूर. हा 900 किलो. हा गाडीनं आलो. कुठलं गाव म्हटलं? म्हैसूर, म्हैसूर, कर्नाटक म्हैसूर. बापरे. आणि म्हैसूरची बैल म्हणतात ना, हा. ती आमच्या गावात म्हैसूर खरी म्हैसूरची बैल आहेत. हा हा तर तो रोबोट वगैरे आहेत. हा तुम्ही या कधी तर तुम्हाला नक्की दाखवेन. नक्की नक्की नक्की. बाबा अजून एक प्रश्न आहे मला तुम्हाला. जसा घरनिकाचा राजा आहे, अजून घरचा साज म्हणून अजून काय बैल घ्यायचा किंवा तयार करायचा विचार तयार करतोय की. काय की राजाचा भाव आहे की आहे का? काय ना कन्हैया. कन्हैया तयार करता. मग कन्हैया आणि याचा कधी फैरा टाकलाय? नाही. नाही ना नाही, अजून नाही. बारका आहे, 10 महिन्याचा. 10 महिन्याचा आहे. नक्कीच. आणि मग तो सुद्धा पुढे त्याचं कसं आहे, कसा वाटतो तो कोण? बघूया आमचा प्रयत्न चालू आहे. त्याला आता इथनं पुढे फळ आता संपलं. राजा बरोबरच टाकणार आम्ही फेर त्याला. हा. आणि पुशेगावला जमलं तर आम्ही घरची गाडी पळवणार. अरे खूप चांगलं होईल. कारण का कधी कधी असं वाटतं ना, मी का असा प्रश्न विचारतो माहिती बाबा, कधी कधी मोठमोठे मैदान असतात, 2 व्हीलर असतात, ट्रॅक्टर असतात. मग त्यावेळेस काय होतं, एकच प्राइज असल्यामुळे ते मी घेऊ का तुम्ही घेऊ का, म्हणजे जेव्हा घरचा साज असतो आणि घरचा साज नंबर करतो ती आपलीच होऊन जाते. आपण तसं नाही कधी कोणाला नाही बाबा त्या बैलवाल्याला घे वाटलं तू घे बाबा. आम्ही आता मस्त 13 2 व्हीलरचा आम्ही मान हा. केला, पण आम्ही घरी 3च नेल्या त्या. हा नक्कीच. कारण का एवढं ठेवून करणार कोण? 3 पण करायचं? खूप चालवणार आहे. हम्म. आणि त्या व्यतिरिक्त आपण काय शेती व्यवसाय काय बाबा? आणि ती गाडी काय ना. ऐकल्या नाही आणि आम्ही असं पोरासनी वापरायची ती गाडी. अच्छा. आज 13 गाडी मधली एक गाडी सुद्धा आम्ही ऐकली नाही. बरं झालं हे सांगितलं, नाही तर नाही, लोकांची तुम्ही समजूत अशीच लोकांची झाली समजत असती की 3 गाडी गाडी ठेवल्या ना इथल्या- बाकीच्या गाड्या विकल्या. मेंटेनन्स होणार नाही वगैरे, पण आम्ही आमची पोरं गाडी चालवते. कोणाला गाडी यायला नसते, कोण उशीरने येतं, मागणे येतं 2 व्हीलर घेऊन. मग मला वाटतं बाबांचं ना पैशाकडे कधीच कळणार नाही ना, अजिबात नाही. कधीच नाही. कारण का बघा ना, आता एवढं मानकरी झालं, लोभ नाही बाबा. तुम्हाला असं वाटतं कारण का 13 2 व्हीलर आहेत आणि आपलीच पोरं चालवतात. कोणी असं तर विकून 4 पैसे आले असते आणि डिमांड पण आले होते, मोठमोठे मागणी आता सुद्धा येत असते, पण पैशाचा लोभ बिलकुल नाही. एका मुलाप्रमाणे समजतात त्याला आणि मुलाप्रमाणे शेवटपर्यंत तुमच्या दावणीला राहील असं मला तरी वाटतं. राहणार 100% राहणार. नक्की बाबा, खूप छान वाटलं. आणि नक्कीच आता आपण भेटूया गट झाल्यानंतर. गट झाला गट झाला? गट झाला. काढला? रायफल 81 वर पळाली गाडी. म्हणजे आज 5व्या गटात 4 तास. अच्छा 5व्या गटात 14 तास आज रायफल होता. हा रायफल मित्रांनो, रायफल 8181 आणि घरनिकाचा राजा आज पहिरा होता आणि पास झाला मित्रांनो. सो आणि आपण मुलाखत घेतली, मला माहितीच नव्हतं. सो चला, धन्यवाद.